वंदे मातरम मित्रांनो, आता आपण आलो आहोत हुतात्मा स्मारक येथे। हे आमचे जुने मित्र सोनवणे साहेब MSCB मध्ये काम करता। पण आमचा चॅनल सबस्क्राईब करा, सोमा कुराडे नावाचा चॅनल आहे। तर इथे गाझापट्टीमध्ये जे हिंसाचार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये एक लाक्षणिक उपोषण चालू आहे, एक दिवसाचं उपोषण आहे। तिथं काय होतं आहे, लहान मुलांना उपासमारमुळं लहान मुलांचा अक्षरशः मृत्यू होतोय का, तर उपासमार आहे म्हणजे खायला भेटत नाही। तर ह्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि एक आपलं सहकार्य दाखवण्यासाठी आपण इथं आलेलो आहे आणि पुढची सगळी भूमिका मी तुम्हाला सांगतोच। निर्माण करायची असेल, जगामध्ये हिंसा संपवायची असेल, माणुसकीचा विचार रुजवायचा असेल, सर्व धर्मांना सर्व वंशांना गवेत घेणारा विचार जर रुजवायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा याचं मूळ शोधलं पाहिजे। कुठून आले संवेदना प्रकट केल्या। आपल्या संवेदना सुद्धा जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, लिंगांमध्ये, प्रदेशामध्ये वाटलेल्या आहेत। तेव्हा आपल्याला या सगळ्या घटनांचा एकत्रित विचार करावा लागेल। हे जर रोखायचं असेल तर कोणत्या समाजव्यवस्थेचा पर्याय आपण जनतेसमोर ठेवणार आहोत, कोणती समाजव्यवस्था आपल्याला अभिप्रेत आहे। तुम्ही नाव काही पण घ्या। गांधींच्या संदर्भात आपण बोललो, गांधींनी उपोषणाचा मार्ग दिला, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गांधींनी लोकांना निर्भय बनवलं। गांधी हे जनसत्याग्रही होते आणि जनसत्याग्रही असल्यामुळे त्यांनी मासेसची आंदोलने केली। आपण निवडक झालेलो आहोत। पुरोगामी संघटना पक्ष यांच्या वतीनं आज जो काही पॅलेस्टाईनमधील बंद करून होते, खरं तर प्रत्येक देशामध्ये नागरिकांना मानवी हक्क मिळाले पाहिजे किंवा त्या मानवी हक्कांचं कोणत्याही परिस्थितीमध्ये रक्षण झालं पाहिजे, ही सगळ्यांची जबाबदारी आहे। परंतु पॅलेस्टाईनमध्ये ज्या पद्धतीनं महिला असतील, लहान मुलं असतील आणि नागरिक असतील त्यांच्यावरती जो काही अत्याचार होतो आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा बळी जातो आहे ती अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी गोष्ट आहे। आणि आत्ताच खुडे सरांनी सांगितलं का ह्या सगळ्या गोष्टी आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या पाहिजे, कारण की त्याला जातीचं अंग आहे, धर्माचं अंग आहे आणि त्याचाच काही परिणाम आपण आता भारतामध्ये सुद्धा आपण बघतोय का महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये नुकताच जनसुरक्षा कायदा नावाचा एक कायदा आणला आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून इथल्या म्हणजे कालचं सुद्धा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे का जे अर्बन नक्षली कृत्य करतील त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखलच करू। म्हणजे हे एक वेगळ्या पद्धतीनं संबंध जगभर म्हणजे आपल्या देशापासून तर जगापर्यंत एक दमनाचं यंत्र सुरू झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्या लोकांनी एकत्र राहून मानवी हक्कांचं उल्लंघन कोणीही असो, मग तो गाव असो, राज्य असो, जिल्हा असो किंवा जग असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होणार नाही। आणि जिथे जिथं मानवी हक्कांचं उल्लंघन होईल तिथं तिथं आम्ही माणूस म्हणून आमच्या ज्या काही संघटना असतील त्या उभ्या राहिल्या पाहिजे। आणि आजच्या ह्या आंदोलनातून हा मेसेज देण्याचं काम आपण नाशिककर म्हणून, जसं राणेरे सरांनी सांगितलं 25-30 लाख लोकसंख्या आहे, परंतु मोजकेच लोक येत आहे, परंतु ते मोजक्या लोकांच्या माध्यमातून जे काही होतं आहे त्यातून शहरभर चर्चा देखील होणार आहे। म्हणून अशा पद्धतीने एकत्र येणं सुद्धा कमी संख्या असेल तरी गरजेचं आहे। आणि आज ज्या पद्धतीने आपण सगळ्या संघटना एकत्र आले आणि त्यात आम आदमी पार्टीच्या वतीने सुद्धा जे काही कृत्य पॅलेस्टाईनमध्ये घडतं आहे त्याचा आम आदमी पार्टीच्या वतीनं मी निषेध करतो आणि थांबतो। संघर्षाच्या बाबतीतला ऐतिहासिक अभ्यास काही फारसा नाही आहे। मी याविषयी थोडक्यात मला जे काही माहिती असेल त्याबद्दल मी बोलू शकेन, मला असं वाटतं। आपण आज
पिकासोसारखं एक पेंटिंग काढतो आहे. पिकासोनी गुर्निका नावाचं एक पेंटिंग काढलं होतं दुसऱ्या महायुद्धावर, आणि दुसऱ्या महायुद्धातल्या हिंसा आणि त्यातल्या वेदना सगळ्या त्याने त्या चित्रामध्ये, मोठं चित्र, त्यामध्ये घोडा खिंकाळतो आहे, माणसं आक्रंदत आहेत, आणि आपली समवेदना त्यांनी व्यक्त केलेली होती. एक जर्मन चित्रकार आणि स्कल्पचरिस्ट होत्या, त्यांचं नाव मी आता आयुष्यभर त्यांनी युद्धाला विरोध केला आणि युद्धाला विरोध करणारी चित्र काढली आणि स्कल्पचर्स तयार केले. जर्मन होत्या त्या. तर त्या असं म्हणायच्या, त्यांचे चित्र ही नेटवर आहेत, मी तुम्हाला त्याच्या काही लिंक्स वाटल्यास तर ग्रुपवर पाठवेन, की लहान मुलांची आणि भेदरलेल्या स्त्रियांची अशी चित्रं आहेत त्यांची. बहुतेक चित्र चारकोलमध्ये काढलेली आहेत आणि काही स्कल्पचर्स पण आहेत त्यांच्या. तर त्या म्हणतात की माणसाच्या वेदना ज्या माणसाला जाणवत नाहीत, एका माणसाच्या वेदना ज्या दुसऱ्या माणसाला जाणवत नाहीत, तो माणूसच नाही. तर त्यांच्या नावाने त्यांच्याच घरामध्ये एक संग्रहालय उभं केलेलं आहे आणि जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची चित्रं आहेत. ग्रेटा थनबर्ग एक ट्रक घेऊन आणखीन काही साधन सामुग्री घेऊन गाझापट्टीमध्ये जाते, की एका मूळ ऑस्ट्रेलियन असणाऱ्या तरुणीला असं वाटतं की गाझापट्टीतले लोक अडचणीत आहेत आणि त्यांना आपण मदत करणं आवश्यक आहे, की अर्थात त्याला बरीच अडचणी आल्या, आपण पेपरमधनं वाचलं ते, की तशाच प्रकारची आपण समवेदना व्यक्त करतो गाझापट्टीतल्या लोकांशी आणि सगळ्याच युद्धामध्ये होरपाळलेल्या इकडच्या आणि तिकडच्या. जनरली आपण बाजू घेत असतो, आपण बाजूचे असतो एखाद्या, पण माणुसकीला कुठली बाजू नाही आहे. माणुसकीला एकच बाजू आहे, माणुसकीची बाजू, आणि त्या बाजूने आपण आहोत. मग आपण जशा गाझापट्टीतल्या लोकांच्या वेदना आहेत, तशा इस्रायलमधल्या सुद्धा युद्धाने हुरपळलेल्या लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, त्यांच्याही वेदनांशी आपण समवेदना व्यक्त करतो. बाजू घेणे हा प्रकार आला तो विज्ञानाने आणला बरं का. जेव्हा विज्ञान विकसित होत गेलं, म्हणजे आपण ज्याला रेनेसा म्हणतो, रेनेसा किंवा पुढं म्हणजे त्याला दोन त्यातले भाग आहेत, की एक धर्मामधली क्रांती म्हणून आणि एक वैज्ञानिक क्रांती अशी आली युरोपामध्ये. आणि या सगळ्या रिफॉर्मेशनमध्ये, रेनेसामध्ये काही चांगल्या गोष्टी पण आल्या, विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याच्या अनेक सुविधा आल्या आणि त्या आपण उपभोगतो आहोत, आपण खूप प्रगत झालो आहोत. पण विज्ञान तंत्रज्ञानाने माणसाला स्वार्थी बनवलं. आता C2चे कार्यकर्ते सांगत होते की माणसाला स्वार्थी बनवलं, भांडवलशाही आणली, माणसाला स्वार्थी बनवलं. आणि तिसरं म्हणजे की युद्ध ही एक नीती बनून गेली, की युद्ध हा एक व्यवहार बनून गेला, की आधी जो युद्ध आणि साम्राज्यवाद होता तो लोकांचे संरक्षण, आपल्या प्रांताचं संरक्षण, आपल्या संस्कृतीचं संरक्षण याच्यापुरता मर्यादित होता. आता युद्ध हा व्यापार झाला. आता शस्त्रास्त्रांचा व्यापार करण्यासाठी युद्ध होत राहिली पाहिजेत, या प्रकारची स्पर्धा निर्माण झाली. आणि प्रांत आले आणि प्रांतांवरनं आधारित की झगडा असा सुरू झाला. त्यातनं जागतिक महायुद्ध झाली, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि आता तिसरं माहीत नाही. तिसरं महायुद्ध कधी होईल असं विचारल्यानंतर एकाने सांगितलं की तिसरं महायुद्ध कधी होईल माहीत नाही, पण तिसरं महायुद्ध कशाने होईल हे माहिती आहे. तर म्हणे कशाने होईल, तर ते म्हणे दगडाधोंड्याने होईल का, नाही सॉरी, चौथं महायुद्ध कशाने होईल हे माहिती आहे, तिसरं महायुद्ध कशाने होईल हे माहीत नाही, ते अर्थात अण्वस्त्रांनी होईल. आणि चौथं महायुद्ध दगडगोट्याने होईल, म्हणजे माणसं ही पुन्हा आदिमयुगात जातील, कारण हे सगळा पृथ्वीचा संहार होईल आणि यातून काही वाचलेले पुढं आदिमानवासारखे जीवन जगत असते. तेव्हा ही भयानक गोष्ट आहे. पहा की म्युनिकला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स बघितले. मी आत्ताच युरोपात गेलो होतो, मला ते बघणं खूप महत्त्वाचं वाटलं. म्युनिकमधल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधल्या कहाण्या, कैद्यांच्या कहाण्या इतक्या हृदय हेलवाटून टाकणाऱ्या होत्या. तर सगळे आलेले लोक भावनाविवश झालेले होते, सद्गतीत झालेले होते. अनेकांच्या डोळ्यात पाणी येत होतं, कारण तिथं सगळी माहिती डिस्प्ले केलेली होती, गाईड होते आणि वेगवेगळ्या रेकॉर्डिंग डिव्हायसेस पण होते, त्यातून ते सगळं दाखवत होते. आणि जाणारा प्रत्येक माणूस सांगत होता की नेव्हर अगेन, नेव्हर अगेन, की या प्रकारे युद्ध आणि हिंसा विशेषतः
एखाद्या कम्युनिटी विषयीची अशी द्वेषभावना असून त्यातनं निर्माण झालेली हिंसा ही पुन्हा व्हायला नको. तर पहा की ज्या म्हणजे असे जवळजवळ 44-45 कॉन्सन्ट्रेशन कॅम्प संबंध युरोपभर होते. म्युनिकमधलं सगळ्यात मोठं बांधलं जातं जर्मनीतलं, आणि मग इटलीमध्ये पण बरीच आहेत. तर त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ज्यांनी अन्याय अत्याचार सहन केला त्याच जूनचे वारस म्हणवणारे हे इस्रायलचे लोक इतके हिंसा कसे काय निर्माण हो. म्हणजे ज्यांनी इतक्या वेदना सहन केलेल्या आहेत, जगभरामध्ये अवहेलना सहन केलेल्या आहेत, आणि तेच ज्यू आज अत्याचार करत आहेत, दुसऱ्यांवर अत्याचार करत आहेत, तशाच प्रकारचा अत्याचार करत आहेत की या अत्याचाराचा निषेध आहे. या अत्याचाराचा आपण सगळेजण निषेध करतो आहोत. आपण इस्रायलच्या बाजूने आहोत असं नाही आहे, आपण इस्रायलच्या विरोधात आहोत. कारण इस्रायल हा एक भांडवलशाही देशांच्या काय म्हणू चांडाळ चौकटीतला आहे, आणि तशाच प्रकारची भांडवलशाही प्रवृत्ती ठेवून जगभरावर अधिराज्य गाजवण्याचा त्यांचा मानस आहे. आणि की त्या त्यांच्या मानसिकतेला आपण विरोध करतो आहे. त्या त्यांच्या वर्चस्वाला, संबंध जग मुठीत घेण्याच्या त्यांच्या वर्चस्वाला आपण विरोध करतो आहे, आणि त्यात दडलेले हिंसेला पण विरोध करतो आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण की अरब जगतातील जे काही हिंसाला मानणारे किंवा हिंसेने हमाससारख्या काही संघटना आहेत की ज्या संघटना हिंसेने त्याला उत्तर देत आहेत आणि हिंसा हाच मार्ग आहे, तर त्याचाही आपण विरोध करतो आहे. आपल्याला शांतता हवी आहे, आपल्याला माणुसकी हवी आहे, आणि अशा माणुसकीला आपण सगळेजण पाठिंबा देतो आहोत. युद्ध यापुढं अत्यंत भयानक राहणार आहेत, आणि त्या भयानक युद्धांना सतत तेवतं ठेवण्याचं काम भांडवलशाही आणि नवउदारमतवाद आणि त्यातून निर्माण झालेली सत्ता स्पर्धा करणार आहे. तेव्हा या सगळ्यांना एकत्रितरित्या समजावून घेतलं पाहिजे आणि आपण त्याला विरोध केला पाहिजे. आपण छोट्या छोट्या पातळीवर हे विरोध करतो आहोत. या विरोधांना संघटित पातळीवर, मोठ्या पातळीवर नेण्याची गरज आहे. आपण सगळेजण या छोट्या पावलांनी आपलं उद्दिष्ट गाठू शकू असं मला वाटतं. आम्ही आयोजनही करायला लागलो होतो आणि एक सर्वसामान्य लोकांशी बोलत होतो, तर कुठेतरी पॅलेस्टाईनला विरोध करणं, गाझामधल्या याला विरोध करणं म्हणजे आपण भारत सरकारला विरोध करतो आहे का, हा भाव आम्हाला त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी आढळला. त्याच्यातलं मित्रांनो एक भूमिका ही आहे, आणि मला वाटतं काल कोणीतरी एका विश्लेषकाने सांगितलं की भारताचं जे परराष्ट्र धोरण जे आहे ते आज मोडकळीस आलेलं आहे. आणि याचं एक कारण असं आहे की मुस्लिम विरोध हा जो या राजवटीचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही भारत एक राष्ट्र म्हणून त्याच्या हिताचं काय आहे तेही बघत नाही. त्यामुळे गल्फचं असेल किंवा इराणकडून जी पेट्रोलची जी लाईन येणार होती जी भारताच्या फायद्याची होती त्यालाही ही सरकारने भूमिका घेतली नाही, आणि जनमानसालाही त्याच्याविषयीची चर्चा नाही आहे. म्हणजे हिंदू मुस्लिम डिबेट केल्याने ह्या देशाचं किती नुकसान होतं आहे, आणि हा खऱ्या अर्थाने एक देशद्रोहच आहे. मित्रांनो, या आयोजनामध्ये अनीसने सुरुवातीपासून बरोबर होती. डॉक्टर गोरानेंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पाठिंबा. हरकत नाही या त्या कार्यक्रमाच्या उद्देशाने हेतूने आपण एक पहिले गाणं म्हणालो, आणि त्याच अर्थाचं आता एक दुसरं गाणं आपण म्हणू. मी म्हणेल फक्त, कारण हा एवढा सूर एकत्र येईल असं वाटत नाही, पण होत असेल तर चांगली गोष्ट आहे. गाण्याचे बोल आहेत, शीर्षक आहे पाडू चला रे भिंती. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. सांधूया तो पूल जोडू प्रीत त्यावरी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. मी कोण, कोण तू आहे, कोणाला हे कळले आहे. चला विसरू हे मतभेद, नको होऊ अविचारी. या मनातून बांधूया एक वाट जाणारी. मी हिंदू मुस्लिम तोरे, मी हिंदू मुस्लिम तोरे. भेद कसा हा मानव सारे,
भेद कसा हा मानव सारे, जाती धर्मा परी ही मानवता प्यारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. तुफान वादळे भोवती दर्यावरती लाटा येती, तुफान वादळे भोवती दर्यावरती लाटा येती, मग एकी तरे चाल हुई नाव तरणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. धन्यवाद. तिथे चाललं होतं ते इथे आलेत आणि आपला त्यांचा तसा काही परिचय नव्हता, पण ते सामील झाले. त्यांनी बॅनरही लावलं, कारण हा मानवतेच्या विरोधामधला जे काही चालू आहे त्याच्यात त्याविरुद्ध लढाई. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी गाझामध्ये जे काय चालू आहे, जो नरसंहार आहे तो अतिशय विदीर्ण करणारा आहे. मग तो कुठल्याही देशाचा नागरिक असो, जो म्हणून माणूस आहे त्या प्रत्येक माणसाला हलवणारा असा तो आहे. आणि ह्या नरसंहाराचा आणि भूकबळीचा राष्ट्रसेवा दल तीव्र निषेध करत आहे आणि हे ताबडतोब थांबलं गेलं पाहिजे अशा भूमिकेत पण राष्ट्रसेवा दल आहे. मानवतावादाची ही जी भूमिका आहे, किंवा दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जे अनेक त्याचे दुष्परिणाम झाले, लाखो लोक मारली गेलीत, अनेक संसार उद्ध्वस्त झालेत, अनेक देश उद्ध्वस्त झालेत, त्यानंतर देशातल्या सगळ्या एक सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन जी युनायटेड नेशन्स नावाची जी संस्था स्थापन केली, किंवा हे जगासाठी जे आहे की हे खूप भयावह आहे आणि अशाने सगळ्या मनुष्य जातीलाच खतरा आहे, माणसाचं सगळं अस्तित्व ज्या पृथ्वीवरचं धोक्यात येऊ शकतं, आणि म्हणून सगळ्या जगातले देश सगळे एकत्र आले, जे आत्ता ह्या लढ्यासाठी काही सैन्य पुरवत आहे, काही शस्त्रसामुग्री पुरवते, असे मोठे देश होते अमेरिकेसारखे, की अशा देशांनी एकत्र येऊन एक म्हणजे ह्युमन राईट्स किंवा मानवी अधिकाराचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये जवळजवळ 150च्या वर लोकांनी सगळ्या सह्या केलेल्या आहेत आणि त्याच्यात भारत पण आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचं हे जे काही ह्या जगामध्ये ह्या ज्या काही गोष्टी होतील, ह्या मानवी अधिकाराच्या दृष्टीने अयोग्य आहे आणि त्याला विरोध करणं हे प्रत्येक जागतिक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीने आपला देश पण ह्याच्यात सामील झालेला आहे की नाही आहे, हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे. तर मला वाटतं की आपण याला तर ह्या सगळ्याला विरोध केलाच पाहिजे. त्याचबरोबर ही जी काही हिंसेची भावना आहे ही कुठपर्यंत आहे, ही नुसती गाझापट्टी किंवा इस्रायलपर्यंत मर्यादित आहे का, तर मला वाटतं नाही आहे. ही हळूहळू सगळीकडे पसरती आहे. अनेक देश आपण ज्या राष्ट्रीय भावना ज्या असतील, धार्मिक भावना असतील, ज्याला आपण उजवेपणा म्हणतो, तिकडे वाटचाल करतात आहे की माझा देश, माझा धर्म, माझी जात ही सगळी उच्च आहे आणि बाकीचे सगळे कनिष्ठ आहेत. ही उच्च नीचतेची भावना जी आहे ही समानतेला विरोधी भावना आहे, जे आपल्या संविधानाने स्वीकारलं. आणि संविधानाची आपली मूल्येसुद्धा ह्या जागतिक मानवी अधिकाराला कवेत घेणारी होती. त्यामुळे ही जी समानतेच्या मूल्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ठेच पोहोचू शकतात. आणि ज्या भावना आहेत, भावनेचं अगदी लोकांना उद्दीपित करून हिंसेचं स्तोम माजवलं जातं. मग ती तुमच्या शहरातली गोष्ट असो, तुमच्या राज्यातली गोष्ट असो, देशातली असो किंवा जगातली गोष्ट असो, सगळीकडे हा जो सगळा भावनेचा अतिरेक सुरू आहे, तर मला वाटतं त्याला एक विचारातून आपण उत्तर द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं आपण खूप मोठा आदर्श मला वाटतं आपण जगाला दाखवलेला आहे. भगवान गौतम बुद्ध आपल्याकडे होते, ज्यांनी हिंसेचा मार्ग सोडून अतिशय शांतीचा मार्ग दाखवलेला आहे. आणि अगदी आत्तापर्यंत अगदी आपण इथे साने गुरुजींपर्यंत जरी आलो तरी जगाला प्रेम अर्पावे ही जी काही भूमिका होती त्याच्या पाठीमागचं मला वाटतं तत्त्व तेच होतं की तुमच्या मनातली हिंसेची भावना जाऊ द्या, मानवाप्रती प्रेम करा. आणि मग तुम्हाला जर ह्या चित्रामध्ये तुम्हाला जर त्या मुलाच्या जागी आपला मुलगा दिसला
त्या वडिलांच्या जागी तिथे आपण दिसलो तर मला वाटतं हे तुमच्या पुढे जास्त जाईल. आणि ही जर जेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार कराल तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल नाही हा जो नरसंहार आहे, हे जे भूकबळी आहे, काही त्या मुलांना मिळत नाही. अतिशय वाईट परिस्थिती आहे. मला वाटतं आपण ती जर नुसती बघितली वेगवेगळ्या तऱ्हेने, आता जग तसं या यूट्यूब आणि याच्या माध्यमातून जवळ आलेलं आहे, पण इतकं भयावह आहे ती बघायला आपल्याला सुद्धा आपण ते त्रास होतो त्याचा. तर मला वाटतं याचं हे जे आहे हे सगळ्याच पाठीमागचं जी काही मनोभूमिका आहे ती मनोभूमिका आपण सगळ्यांनी तपासून पाहिले पाहिजे. आपण आपल्या मुलांना पुढे आपण काय वाढू शकू, आपल्या आसपास काय चाललेलं आहे, आपल्या शाळांमध्ये काय चाललं आहे, हिंसा किती चाललेलं आहे, मुलगा आईचा खून करतो, ही परिस्थिती आहे आज. आणि कुठलाही धरबंध नात्यांचा राहिलेला नाही आहे. मला वाटतं हे खूप भयावह आहे. जेवढं तेवढंच ते इथेही आपल्या इथेही ती यायला वेळ लागणार नाही. तर मला वाटतं आपण सगळे सावध होऊया आणि ह्या सगळ्याचा मुकाबला करून जी अजमलभाई बोलले ते इन्सानियत आहे, जी मानवता आहे, ती मानवतेचा आपण वसा घेऊन पुढे जाऊया. मी थांबतो. धन्यवाद. आणि याच्या अगोदर बोललेल्या सगळ्या वक्त्यांनी ज्या भूमिका मांडल्या त्या भूमिकांच्या केंद्रस्थानी मानवता, मानवी अधिकार, व्यक्तीची प्रतिष्ठा हे केंद्रस्थानी ही मूल्ये राहिलेली आहेत. आणि गाझामध्ये पॅलेस्टाईनच्या बाबतीमध्ये जे काही घडतं आहे ते ह्याचं जे काही स्वरूप आहे ते इतकं भयावह आहे, इतकं क्रूर आहे की त्याच्याबद्दलच्या भावना जगाच्या प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उठतात आहे. खुद्द अमेरिकेमध्ये, खुद्द लंडनमध्ये, युरोपाच्या अनेक देशामध्ये, जर्मनीमध्ये, जपानमध्ये लाखो लोकांनी रस्त्यावर येऊन हे जे इस्रायलची की युद्धखोर नीती आहे आणि युद्ध याला विरोध केलेला आहे. जगातली बहुसंख्य मानवी समाज हा युद्धाच्या विरोध आहे, संहाराच्या विरोध आहे, क्रूरतेच्या विरोधात आहे. परंतु जे काही गाझामध्ये घडते ते दुसऱ्या महायुद्धाच्या पलीकडे जाऊन त्याच्यापेक्षा जास्त भयानक घडत चाललेले आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरनी, मुसोलिनीने जे केलं ते एका वंशाबद्दलच्या लोकांबद्दलची क्रूरता त्यांनी दाखवली. आता जर आपण पाहिलं की संबंध जगभराच्या अनेक देशामध्ये ही परिस्थिती आहे. आता सर सांगत होते की सगळे जे युद्ध आहेत ते हे युद्ध त्याच्या मागची जी मुख्य मोटिव्ह आहे तो स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करणं, त्याच्यातनं व्यापार आणि उद्योग वाढवणं, त्याच्यातनं जास्तीत जास्त नफा कमवणं, निसर्ग साधनं आणि मानवावर नियंत्रण आणून नफा कमवणं, हे सगळ्या पहिल्या महायुद्धाचं सुद्धा त्याचं काही वर्णन केलं तरी त्याचंही उद्दिष्ट तेच होतं. दुसऱ्या महायुद्धाचं उद्दिष्टसुद्धा तेच होतं. आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, त्यामुळे असे जगातले सगळे देश एकत्र येऊन दोन फळ्यामध्ये विभागले जातील आणि एकमेकाशी युद्ध करतील अशी परिस्थिती नाही आहे. परंतु आत्ता आपण जे पाहतो आहे, जर आपण डोनाल्ड ट्रम्पचा सगळा जर व्यवहार पाहिला तर काही लोक त्याला म्हणतात की मॅड माणूस आहे. तसं नाही आहे, मॅड वगैरे काही नाही आहे. ही फायनान्स कॅपिटल जी आहे ह्या फायनान्स कॅपिटलला नफा कमवण्यासाठी अधिकाधिक निसर्ग साधनं आणि माणसांची पिळवणूक करायची आहे. आणि हे करण्यासाठी त्यांनी ग्लोबलायझेशन आणलं, उदारीकरण त्यांनी त्याच्यासाठी आणलं. त्याच्या माध्यमातून त्यांनी जगभरामध्ये त्यांचं कॅपिटल घेऊन गेले. आणि आपण असं पाहतो की त्या ह्या प्रगत देशातलं जे फायनान्स कॅपिटल आहे हे जगातल्या इंडस्ट्रियल कॅपिटलवर कंट्रोल करायला लागलेलं आहे. आणि ते इतकं क्रूर आहे, त्याला इतकी प्रचंड नफ्याची हाव आहे की त्यामुळे एका पाठोपाठ एका देशाच्या विरोधात युद्ध गेल्या 25 वर्षामध्ये सुरू आहेत.
अफगाणिस्तान असेल, इराक असेल, सिरिया असेल, हे सगळे युद्ध जर तुम्ही पाहिले तर या युद्धाच्या मागची भूमिका ही आहे की तिथली निसर्ग साधनं ही त्यांना ह्या सगळ्या साम्राज्यवादी देशांना त्यांच्या ताब्यात पाहिजेत आणि तिथल्या सेवा आणि तिथल्या जनतेची पिळवणूक करून त्यांना अधिकाधिक नफा करून, आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की जगातल्या 1% लोकांकडे, अतिश्रीमंत लोकांकडे जगातली 50%पेक्षा जास्त संपत्ती केंद्रित झालेली आहे. ती माणसांची पिळवणूक पण करता येते, निसर्ग साधनांची पिळवणूक पण करता येते, क्रूरपणे संबंध निसर्ग विध्वंस करण्याचं काम चालू आहे. आता हे याला जे कोणी विरोध करतील त्यांना मोडून काढण्याच्या त्यांच्याकडे 2 साधनं आहेत, एक आर्थिक ताकद आणि दुसरी मिलिटरीची ताकद. आणि तुम्ही पाहिलं असेल की मिलिटरीची ताकद अमेरिका आणि त्यांच्या दोस्त राष्ट्रांनी वेळोवेळी वापरलेली आहे. आर्थिक ताकद त्यांनी, तुम्ही पाहताय डोनाल्ड ट्रम्पच्या भाषेमध्ये काय दिसतंय की तुम्हाला जर व्यापार करायचा असेल तर आम्ही सांगू तशा अटी तुम्ही मान्य केल्या पाहिजेत. तर मिलिटरी ताकद आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर उदारीकरणाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी आता त्यांना पाहिजे तसे व्यापाराचे करार करण्यासाठीचा दबाव आणण्यासाठीचे हे सगळं चालू आहे. आणि तिसरी जी मुख्य गोष्ट आहे की जर्मनी असेल, फ्रान्स असेल, युरोपमधले देश असतील किंवा अमेरिका असेल, या देशातला मुख्य जो व्यापार आहे तो शस्त्रांचा वापर. अगदी अमेरिकेतल्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त फंडिंग जर करत असेल तर शस्त्र निर्माण करणारे हे जे उद्योग आहेत, उद्योग घराणे ते त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात, ते ठरवतात. आणि म्हणून शस्त्रांची निर्मिती आणि शस्त्रांचा व्यापार याच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवण्याची संधीसुद्धा त्यांना त्याच्या मिळते. त्यामुळे त्यांनी 2 गोष्टी केलेल्या आहेत, युद्ध करायचे, शस्त्रांचा व्यापार करायचा, युद्धामध्ये संबंध देश बेचिराग करायचा आणि परत त्या देशाची उभारणी करण्याची कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. तुम्ही अफगाणिस्तान असेल किंवा इराक असेल, ह्या सगळ्या देशामध्ये जिथं जिथं युद्ध झालेले आहेत ते देश बेचिराग केलेले आहेत, तिथले पुनर्रचनेचे, पुनर्उभारणीचे सगळे कॉन्ट्रॅक्ट यांच्या कंपन्यांकडे. तर बेसिकली हा जो काही मोटिव्ह आहे त्यांचा, साम्राज्यवादी धोरण जे नफ्यासाठी, पैशासाठी जे आहेत, त्यांना कुठलाही विधिनिषेध नाही आहे. त्यांना देशाबद्दल प्रेम नाही आहे, त्यांना समाजाबद्दल प्रेम नाही आहे. आणि म्हणून 10 लाख लोक इराकच्या युद्धामध्ये मारले गेलेले आहेत. 10 लाख लोक. आता 75,000पेक्षा जास्त लोक एवढ्याशा गाझापट्टीमध्ये ह्या काळामध्ये मागच्या 1-1.5 वर्षामध्ये मारलेली आहेत. त्यामुळे त्यांना माणसाबद्दल काही प्रेम नाही आहे. जर आपण पाहिलं की ज्या वेळेला वसाहतवाद होता, त्या वसाहतवादाच्या विरुद्ध अनेक देशांनी स्वातंत्र्य चळवळी केल्या आणि त्या स्वातंत्र्य चळवळीच्या मागची प्रेरणा काय होती? माणसाला मानवी अधिकार मिळाले पाहिजेत, त्याच्याबद्दलचा भेदभाव नष्ट झाला पाहिजे, विषमता नष्ट झाली पाहिजे, आर्थिक शोषण थांबलं पाहिजे, देशाला सार्वभौमपणे त्याचे निर्णय घेता आले पाहिजेत. मानवतेचा प्रेरणा होती ह्या सगळ्या वसाहतवादी विरोधातल्या लढ्यांची. आणि त्याच्यातनं आपण पाहिलं की जगामध्ये एक अशी मोठी शक्ती निर्माण झाली होती, ती अलिप्त राष्ट्र गटाच्या माध्यमातून असेल किंवा समाजवादी देशाच्या गटाच्या माध्यमातून असेल, की या साम्राज्यवादाला रोख लावण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. जसजसा रशियाचा पाडाव झाला आणि एककेंद्री जग झालं आणि त्यानंतर त्यांनी जी काही धोरणं राबवली, सगळी उदारीकरणाची जी धोरणं राबवली, त्याच्यामुळं संपूर्ण नियंत्रण हा साम्राज्यवादाच्या ताब्यामध्ये गेलेलं आपल्याला दिसत आहे. आता ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला मूल्यही बदलली जातात, विचारही बदलला जातो. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून एक काळ असा होता की समाजामध्ये शांतता असली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, समता प्रस्थापित झाली पाहिजे, ही मूल्य याचा प्रचार व्हायचा. आता ते नाही आहे. आता ह्या संबंध भांडवली सगळ्या प्रसार माध्यमातून आपल्याला काय शिकवलं जातं की तुम्ही तुमची वैयक्तिक प्रगती केली पाहिजे, तुम्ही मोठं झालं पाहिजे, मग त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करा, तुम्ही मेहनत करा, तुम्ही काही पण करा, दुसऱ्याला लाथाडून किंवा त्याच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जा, परंतु तुम्ही प्रगती केली पाहिजे. म्हणून आपल्या पंतप्रधानांना भांडवलदाराबरोबर फोटो काढण्यामध्ये पाप वाटत नाही आहे. याचा अर्थ काय होतो की
भांडवलदारांबरोबर, कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर फिरताना त्यांना वाईट वाटत नाही, त्यांना चांगलं वाटतं. त्याचं कारण मूल्य बदललेली आहेत. ती शोषण करून, जनतेचं शोषण करून ती मोठी होतात, ही त्यांची भावना नाही आहे आता, त्यांचा तो विचार नाही आहे. आणि म्हणून मुख्य मुद्दा काय आहे की वसाहतवादी विरोधातल्या संघर्षातल्या ज्या प्रेरणा आहेत त्या ह्या जागतिकीकरणाच्या संबंध काळामध्ये त्या सगळ्या मोडून टाकण्यात आल्या आणि नवीन मूल्य आणि नवीन प्रेरणा तयार करण्यात आली, जी भांडवलशाहीला आणि साम्राज्यशाहीला पोषक अशी विषमतेवर आधारलेली, मानवाची प्रतिष्ठाला धक्का लावणारी नवीन मूल्य प्रसारित करण्यात आली, ती प्रस्थापित करण्यात आलेली आहे. आणि त्याचा जनमानसावर प्रचंड पगडा आहे. म्हणजे वरिष्ठ वर्गातले आणि वरिष्ठ जातीतले लोक विषमतेचे समर्थक आहे असं नाही आहे. ज्यांचं शोषण होतं ते समाज घटक, खालच्या जातीमधले सुद्धा समाज घटक, ही त्यांची मानसिकता विषमतेला समर्थनाची राहिलेली आहे, त्यांच्या व्यवहारामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मागाशी महादेव खुडे जे बोलले की हा सगळा जो बदल आहे याच्यातनं होत चाललेला आहे. प्रश्न काय आपल्यासमोरचा, आपण त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केली. मुख्य गोष्ट अशी आहे की संबंध जगातल्या जनतेला, आपल्या देशातल्या जनतेला, आपल्या शहरातल्या जनतेला ही नवी मूल्ये त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रश्न आहे. साम्राज्यवाद आणि त्याची कार्यपद्धती आणि त्याचा धोका समजावून सांगण्याचा प्रयत्न मुख्य भाग आहे. साम्राज्यवाद आणि जातीव्यवस्था, साम्राज्यवाद आणि धर्म, जुन्या काळातही राजे आणि धर्म एकत्र होते शोषण करण्यासाठी, हे काही नवीन गोष्ट नाही आहे. आधुनिक काळातला साम्राज्यवाद धर्माशी तडजोड करून त्याचा वापर शोषणाची स्थिती कायम ठेवण्यासाठी करताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे आपल्याला हे जे काही आपला जो संघर्ष आहे, हा संघर्ष मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी, समतेची मूल्य प्रस्थापित करण्यासाठीचा हा संघर्ष आहे. ती आपल्या ह्या संघर्षाच्या मागची प्रेरणा आहे. म्हणून आपल्याला पॅलेस्टाईनमधल्या, इराकमधल्या किंवा आफ्रिकेमधल्या ज्या लोकांवर ज्या वेळेला अन्याय होतो त्याच्याबद्दलची आपल्याला सहवेदना वाटते, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय मानवतावाद म्हणतो, ती प्रेरणा याच्या मागे आहे. काय करणार आपण याच्यामध्ये? ही काही एक दिशेनं जाणारी लढाई आहे असं मला नाही वाटत आहे. आपल्याला जसं साम्राज्यवाद 10 बाजूनी तुमच्यावर हल्ला करतो, तो आर्थिक हल्ला करतो, तो सामाजिक हल्ला करतो, तो सांस्कृतिक हल्ला करतो, सर्व प्रकारच्या पातळीवर तुमच्या लक्षात पण येत नाही की तो कुठून कुठून आपल्यावर हल्ला करतो. तर हे जे आपलीसुद्धा लढाई, ज्याला मल्टीप्रॉंग्ड म्हणतो, ही अशी मल्टीप्रॉंग लढाई आपल्याला करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ती करायची असेल तर साम्राज्यवादांचं, त्यांच्या युद्धखोर नीतीचं, जातीवादाचं, धर्मांध शक्तीचं किंवा धर्माचं नीटपणे आकलन आपल्याला झालं तर आपण ते करू शकतो, नाही तर ते करू शकत नाही. एकांगी आकलन जर राहिलं तर आपण त्याचा पराभव करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मला असं वाटतं की 2 गोष्टी आपण नाशिकमध्ये करू शकतो. एक गोष्ट आहे की आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की साम्राज्यवाद कसा ऑपरेट होतो आहे, जगभरामध्ये कशा पद्धतीनं तो काम करतो आहे, हे जरा खोलामध्ये किमान कार्यकर्ते, नेतृत्वस्थानी असलेल्या कार्यकर्त्यांनी समजायला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प 25% आपल्यावर टेरिफ लावतात, याचा अर्थ काय असतो? चीनला धमकावतात, याचा अर्थ काय असतो? बाकीच्या देशांबरोबर तडजोड करतात, त्याचा अर्थ काय असतो? हे नीट आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळं हा साम्राज्यवादाचं साकल्याने आकलन करणं आणि धर्म आणि जाती व्यवस्थेचं नीट आकलन करणं, ह्या 2 गोष्टी आपल्याला नीटपणे समजून घ्यायला पाहिजेत. किमान तेवढं तरी आपण करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे चर्चा विश्वातच हा विषय येत नाही आहे. हे जे पॅलेस्टाईनवर होत असलेला हल्ला असेल किंवा आता आफ्रिकेमध्ये काय चालू आहे, आफ्रिकेतले लोक, आफ्रिकेतली जनता, तिथले कार्यकर्ते, तिथल्या निसर्ग साधनाची जी लूट करण्याचे जे काही गोष्टी होतात ते त्याच्याविरुद्ध मोठा संघर्ष करतात आहे. खुद्द अमेरिकेमध्ये बर्नी सँडर्स आणि ममदानीसारखे लोक तिथल्या त्या संबंध भांडवलशाही शोषणाबद्दल बोलतात आहे. जगभरामध्ये प्रक्रिया चालू आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टीवर आपल्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांशी संवाद वाढवणं, त्यांच्या चर्चा विश्वामध्ये हे सगळे विषय आणणं, हे अत्यंत आवश्यक आहे. ते कसं करायचं त्याची एक बैठक घेऊन आपल्याला ठरवावं लागेल, पण ते करायला लागेल. साधी मला स्वतःला असं वाटतं की आज पॅलेस्टाईनचा विषय आणि माझा काय संबंध आहे असं लोकांना तर सुप्तपणे हे पण वाटतं.
की हिंदू लोकांना असं वाटतं की ते बरं झालं ते मुसलमानांच्या विरोधात चाललं आहे, त्या पद्धतीनं त्या बातम्या पण पेरल्या जातात. आणि म्हणून हा जो समाज आहे याला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी किमान आपण छोटंसं पत्रक काढून 5-50 हजार लोकांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. वकील साहेब, आपण जर सगळ्यांनी ठरवलं तर 50,000 घरापर्यंत आपण नक्की जाऊ शकतो, की किमान आपण एक पत्र घेऊन जाऊ की पॅलेस्टाईनमध्ये जे चाललेलं आहे ते काय आहे. त्या घरामध्ये गेल्यानंतर किमान अर्ध तरी वाचलं जाईल, कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करेल. माझं म्हणणं आहे की लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाणं, याच्यासाठी जे सगळ्यात सोपं साधन आहे ते पत्रक आहे. जर आपण इथं बसलेले 50 लोक आहोत, 50 वस्तीमधल्या बैठका तर आपण करू शकतो. माझं सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे घेऊन कसं काय जाणार. आपण जर ठरवलं की मी माझ्या ज्या भागामध्ये राहतो तिथल्या 50 लोकांना मी चहा प्यायला बोलवेल आणि त्या विषयावरची चर्चा करेल, हे जर आपण केलं तर त्याच्यातनं ते पुढं जाऊ शकतं. तिसरी जी गोष्ट आहे, रस्त्यावर येऊनसुद्धा आपल्याला हे करावं लागेल. मुंबईमध्ये जे झालं, तुम्ही भारत सरकारची भूमिका आणि महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे ही नीट समजून घेण्याची गरज आहे. फक्त परवानगी द्या परवानगी न द्या हा विषय नाही आहे, परंतु न्यायसंस्था ह्या सगळ्यांच्या किती प्रभावाखाली आलेली आहे. ह्या ज्या पिटिशनमध्ये आपण ती परवानगी मागितली होती, त्या पिटिशनमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या पिटिशनमध्ये जजेस काय म्हणतात आहे, तुम्ही रस्ते, लाईट, पाण्याचे प्रश्न घ्या, हजारो किलोमीटर दूर असलेल्या लोकांचा प्रश्न कशासाठी तुम्ही घेताय, ही तुमची काही देशभक्ती आहे का. ही जर परिस्थिती असेल, ही न्यायाधीशांची जर परिस्थिती असेल, ही मानसिकता ही या देशातल्या सरकारमध्ये असलेल्या लोकांची मानसिकता आहे. त्यामुळं तिथे फाईट करावंच लागेल. आपण तिथं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघणार आहोत. कुठलीही लढाई सोडायची नाही, प्रत्येक लढाई आपण लॉजिकल कन्क्लुजनला घेऊन जायचं. तर मला असं वाटतं की सरकारचं धोरण स्पष्ट आहे. सरकार आता आपलं भारत सरकार हे अमेरिकेचा ज्युनियर पार्टनर बनलेलं आहे. 25% टेरिफ लावताना एक शब्द तुम्ही बोलत नाही आहे. पॅलेस्टाईनबद्दलची आत्तापर्यंत 40-50 वर्षे असलेली भूमिका तुम्ही सोडून दिलेली आहे. युनायटेड असेंब्लीमध्ये ज्या वेळेला मतदान करण्याची वेळ आली त्यावेळेला तुम्ही ॲबसेंट राहिलेलात. याचा अर्थ काय होतो, आतापर्यंत कधीच घडलं नाही भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये. त्यामुळं ही जी भूमिका की भारत सरकार आता अमेरिका आणि साम्राज्यवादी शक्तीचा एक ज्युनियर पार्टनर म्हणून राहिलेला आहे, याला जर तुम्ही जोडून घेतलं की भारत सरकारच्या लष्करी सगळे जे ॲग्रीमेंट आहेत, हे ॲग्रीमेंट अमेरिकेबरोबर, फ्रान्सबरोबर यांच्याबरोबर आहेत, ज्याला लष्करी सामायिक त्यांनी सगळी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. आपल्या देशातली विमानतळं अमेरिकेला दुसऱ्या देशावर हल्ला करण्यासाठी वापरायला द्यायची, ह्या पद्धतीचे ॲग्रीमेंट आहेत. आपल्या देशातनी कोणाकडून शस्त्र घ्यायचे हे पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल, न्यूक्लिअर डीलच्या प्रश्नावर CPM आणि डाव्या पक्षांनी त्यावेळच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळेला लोक आम्हाला म्हणाले की काय मूर्ख लोक आहात तुम्ही, पाठिंबा काढून घेतला. काय होतं ते न्यूक्लिअर डील? न्यूक्लिअर डील हे अमेरिकेचा ज्युनियर पार्टनर होण्याची पहिली पायरी होती. आणि म्हणून त्याला आपण, नाही तर सरकार पाडणे आहेत की बावळट कम्युनिस्ट तरी थोडंसं आहेत. आपल्याला माहीत होतं की तिथून जी सुरुवात होणार आहे ते नो रिटर्न पॉईंटला जाणार आहेत. आज आपण त्यांच्या कच्छेपी लागलेलो आहे. आणि म्हणून हे जे काही जगभरामध्ये घडतं आहे त्याचं एक नीट आकलन करणं आणि त्याच्याबद्दलची आपली भूमिका ठरवणं आणि लोकांपर्यंत घेऊन जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा जो कार्यक्रम आयोजित केला हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मी आपणा सर्वांना विनंती करेल, माझी संघटना, माझा पक्ष, आमच्या सगळ्या जनसंघटना निश्चितपणे याच्यामध्ये सहभागी होतील. आणि जितक्या जास्त ठिकाणी, मी सरांना म्हटलं होतं की पॅलेस्टाईनवर 20 मिनटं बांधणी करणारं, पॅलेस्टाईनची लढाई स्वातंत्र्ययुद्ध आहे, ते स्वातंत्र्ययुद्ध नाही आहे. त्यांच्या जागेवरून त्यांना हुसकून दिलेलं आहे. आपण हमासच्या हिंसेला टीका करतो, बरोबर आहे, हिंसेला आपला पाठिंबा नाही आहे. परंतु जर पॅलेस्टाईनी जनतेची जी जागा होती, जो देश होता, जो प्रदेश होता, त्या प्रदेशातनं त्यांना पैशाच्या ताकदीवर आणि मिलिटरीच्या ताकदीवर त्यांना कोपऱ्यामध्ये ढकलत त्यांना स्ट्रिपमध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि मधल्या काळामध्ये इस्रायलने अशा पद्धतीची नीती अवलंबली की ही गाझा स्ट्रिपसुद्धा कशी त्यांच्या ताब्यामध्ये राहील याच्यासाठी झाली.
हमासला काही माहीत नव्हतं का की त्यांनी हल्ला केल्यानंतर हे सगळं घडणार, हे माहीत होतं. परंतु आपल्याला जर आपल्या घरातनं हुसकून दिलं तर काय होणार आहे? आपण त्वेषानं लढू, आपले जे मार्ग उपलब्ध असतील त्या मार्गाने लढू. ते पॅलेस्टाईनच्या बाबतीमध्ये झालेलं आहे की तो युद्ध नुसतं स्वातंत्र्य युद्ध नाही आहे, त्यांची हक्काची जमीन त्यांच्याकडनं काढून घेतली. ते डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं की आमच्या ताब्यात पाहिजे, ते गाझा स्ट्रीप हे आमच्या ताब्यात पाहिजे, आम्ही त्याचा विकास करू. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजू शकता की त्यांची काय भूमिका आहे ती. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी घडतात आहे, त्याच्याबद्दल आपल्याला खूप खोलवर जाऊन अभ्यास पण करायला पाहिजे, मांडणी पण करायला पाहिजे, चर्चा पण करायला पाहिजे. आणि किमान नाशिकच्या चर्चा विश्वामध्ये हा विषय आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मध्यमवर्गीय जी मंडळी, विचारवंत मंडळी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत हे मंडळी सगळ्या विषयावर बोलतील. याच्यावर का बोलत नाहीत? आपल्या इथल्या विचारवंतांनी बोलायला पाहिजे ना त्याच्याबद्दल. अनेक विषयावर आपण व्याख्यानं ठेवतो, ह्या विषयावर का नाही व्याख्यान होत आहे? तर चर्चा विश्वातनं हे जे बाजूला झालेलं आहे ते आपण केंद्रस्थानी आणण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून आणि सगळ्या जनसंघटनांचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला निश्चित सांगतो की इथून पुढे जे कार्यक्रम आपण कमिटीमध्ये ठरवाल त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी याच्यामध्ये उतरण्याचा मी तुम्हाला शब्द देतो. आणि हे आंदोलन आपली थोडीशी पुरेशी तयारी झाल्यानंतर आपण रस्त्यावरचं सुद्धा आंदोलन करण्याचा आपण याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. त्यावेळेला परवानगी नाही दिलं तर ते काय करायचं त्यावेळेला बघू. परंतु रस्त्यावरचं आंदोलन आणि प्रबोधन आणि चर्चा ह्या सगळ्या मार्गाने आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि नुसती सहवेदना व्यक्त करणं नाही, सहवेदना व्यक्त केली तर साम्राज्यवादाच्या विरोधातल्या जे लढाई आहेत त्याच्यामध्ये आपला हिरिरीनं सहभाग होणं म्हणजे सहवेदना खऱ्या अर्थानं व्यक्त करणं, ते सगळं आपल्याला करावं लागेल. ते आपण करण्याचा प्रयत्न करूया असं मला स्वतःला वाटतं. थांबतो. गाझा पट्टी, फिलिस्टाईन, इस्रायल हे पहिले आपल्याला नेमकं समजून घेणं गरजेचं आहे. ते गाझा पट्टीमध्ये तिथं असणारे जी नागरिक आहेत म्हणजे मुसलमान इस्लाम धर्माची नागरिक आहेत. आता फिलिस्टाईनमध्ये इस्रायल नावाचं भूत म्हणजे यहुदी लोक तिथं आलेत फिलिस्टाईनमध्ये. त्यांनी व्यापार सुरू केला, व्यापार असा जोरात सुरू केला. हळूहळू ते फिलिस्टिनी नागरिक होते, त्यांना बाजूला सारत त्यांना बाजूला केला. तिथं एक इस्रायल देश तयार झाला. तो इस्रायल देश तयार झाला. तसं डॉक्टरांनी जसं सांगितलं का ही लढाई फक्त म्हणजे तिथल्या यहुदी आणि इस्लाम धर्मियांची नाही, ती त्या ठिकाणी असणारे जे इस्लाम धर्मीय लोक आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातली ती खरी लढाई ती. हे प्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे. हे सगळे आपण आंतरराष्ट्रीय मानवी अधिकाराचे काही अहवाल वाचलेत ना, आपल्याला चटकन हे सगळं लक्षात येईल. दुसरी गोष्ट का हे इतकं जोरात वाढतं आहे म्हणजे इस्रायलकडनं इतक्या जोरात पद्धतीने तिथल्या नागरिकांवर अन्याय अत्याचार केला जातं ते आपण कल्पना देखील करू शकत नाही. किंवा त्या घटना जर बघितल्यात ना तर आपण एखाद्या जनावराला जसं मारतो म्हणजे एखादा जी निर्जीव वस्तू असते, एखादी निर्जीव वस्तू असते आणि त्या वस्तूवर ज्या जोरात जे आदळलं जातं तशाच पद्धतीने तिथं असणारे जे सैनिक, इस्रायलचे सैनिक असतात ते फिलिस्तीनी नागरिकांवर अन्याय करत असतात. हे बघितल्यानंतर आपल्यासारखे जे विचारवंत बुद्धिजन वर्ग आहे त्याला थोडं त्याच्या भावना तुकल्या जातात. एवढंच नव्हे म्हणजे नागरिक तर ठीक आहे, मोठ्या माणसांना ठीक आहे. पहिल्यांदा त्यांनी इस्रायलने फिलिस्टाईनमध्ये गाझापट्टीमध्ये असणारे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा नायनाट केला. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा जो घटक होता जी मोठी माणसं आहेत, जी अडल्ट आहेत त्यांना टार्गेट केलं. त्याच्यात तिसरा पार्ट त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या फिलिस्तीनीमध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या भगिनींवर अत्याचार केला. अत्यंत अमानवी अत्याचार आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे आपण कल्पना शक्तीपेक्षा एक वेगळ्या पद्धतीचे अन्याय अत्याचार केले. म्हणजे त्यांच्यावर अतिप्रसंग करणं असेल, त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबासमोर त्या बाईवर अतिप्रसंग करणं असेल किंवा त्याच ठिकाणी ते झाल्यानंतर तिची हत्या करणं असेल. त्याच्यानंतर आता चौथा जो घटक उरलेला होता तो म्हणजे काय, मुलं, लहान मुलं.
तर त्या लहान मुलांना अत्यंत म्हणजे निर्दयी पद्धतीने जाऊन त्यांना गुलाम म्हणून कुठतरी एखाद्या खोलीमध्ये डांबून ठेवणं, त्याच्यानंतर त्यांना जेवण न देणं, त्याच्यानंतर आंघोळीला पाणी न देणं, इवन जे प्यायला पाणी लागतं जगण्यासाठी, जे आपल्याला शरीराला जे ऑक्सिजन लागतं ते सुद्धा त्यांना मिळणार नाही, अशा पद्धतीचं कटू कारस्थान हे इस्रायलकडनं त्या ठिकाणी असणाऱ्या गाझापट्टीतल्या आणि फिलिस्तीनमधल्या असलेल्या लोकांसाठी अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालं. मग हे वातावरण तयार करण्यासाठी इस्लाममध्ये पण 2 गट आहेत, शिया आणि सुन्नी. म्हणजे जेव्हा सुन्नींवर अत्याचार होत होता तर शिया म्हणजे कोण, तर इराण. इराकवर अत्याचार होत होता तर इराण काय करत होतं, ते इस्रायलला थोडं सपोर्ट करत होतं. हे पण समजून घेणं गरजेचं आहे. त्याला सपोर्ट करत होतं. मग त्यांना असं वाटलं की सुन्नींवर अत्याचार होतोय तर शियांवर अत्याचार होत नाही, सर्व बरी गोष्ट चाललेली. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे का भारतामध्ये आज मुसलमानावर अत्याचार होते, आपल्याला जर असं वाटत असेल का मुसलमानावर अत्याचार होते, उद्या आपल्यावर काही अत्याचार अन्याय होणार नाही, असं नाही आहे. आता येणाऱ्या ज्या काळामध्ये जसं मुसलमानावर अत्याचार होतो तसाच अत्याचार हिंदूंवर असणारे, ओबीसी हिंदू असतील, दलित हिंदू असतील, त्यांच्यावर पण अन्याय अत्याचार होणार आहे. याची सुद्धा आपण दखल घ्यायला पाहिजे. हे सुद्धा याला नजरअंदाज करून आपल्याला चालणार नाही. हे गाझापट्टीतल्या ज्या घटना आहे त्याच घटनांचं जे पुनरावृत्ती आहे आपल्या देशामध्ये सुरू झालेली, आणि ती इतकी जोरात सुरू झालेली आहे की त्याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे मुसलमानांना आता काही लोक म्हणायला लागले मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व मिळणार आहे. आज मिळणार नाही, मिळून टाकलेलं त्यांनी. नोकरीच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितपणे वागवले जात नाही. त्याच्यानंतर शाळा कॉलेजेसमध्ये जर मुस्लिम विद्यार्थी असेल त्याला वेगळ्या नजरेने बघितलं जातं. जर हिंदू वस्तीमध्ये जर तो घर भाड्याने घ्यायला गेला तर त्याला घर भाड्याने दिलं जात नाही. त्याच्यानंतर दाढीवाला असेल, काल परवाच म्हणजे एका विमानाने एक अपंग व्यक्ती प्रवास करत होता, त्या ठिकाणी बसणारा एक व्यक्ती तो अपंग व्यक्तीच्या गालपट्यामध्ये मारतो, केवळ निव्वळ म्हणजे तो मुसलमान असल्यामुळं, त्याच्यावर दाढी असल्यामुळं त्याला काय केलं, जोरात त्याला फटका मारला. म्हणजे या पद्धतीची मनोवृत्ती आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये तयार झालेली. ती जरी जे आपण जे स्वतःला सनातनी म्हणत असले आणि त्यांना जरी बरं वाटत असेल, पण ही खेप त्यांच्यावर सुद्धा येणार आहे ती. कारण काल बदलत असते, कालाचं चक्र हे फिरत असतं, हळूहळू हे चक्र फिरत राहणार आहे. हे गाझापट्टीतले खूप म्हणजे मी येताना, आता मी इकडे या उपोषणाला येताना काहीतरी 2-4 व्हिडिओ पाहत होतो. म्हणजे त्या व्हिडिओ बघितल्यानंतर भाऊ असं वाटतं का हे लोक काय विचार करतात. एक मानवाला माणुसकी धर्माने वागवायला पाहिजे एवढा सुद्धा विचार नाही. म्हणजे सुगंध बरंडन सोबत आम्ही काम करत असताना त्या ठिकाणी तेव्हा माणुसकीचा धर्म आम्हाला शिकवला जायचा. आता परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटतं अरे काय चाललंय ते, अरे कधी थांबेल. म्हणजे त्या आगीचे जी झळ आहे ती आपल्या देशावर येऊन पोहोचलेली ती, आणि जर तिला आपण वेळेवर थांबवलं नाही तर भविष्यामध्ये मानव जसं त्यांनी आता कोणतरी सांगितलं 4थ्या युद्धामध्ये फक्त दगडधोंड्याचं युद्ध सुरू होईल, त्याच प्रकारची अवस्था तयार होणे. मानवी धर्म एक वेळ नष्ट झाला तो उभं राहत नाही. जवळपास देशामध्ये, आपल्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आता सुरू झालेलं आहे. आता काल परवा काय नाही, त्या खेड्यामध्ये ते यवतमाळ नावाचं खेड आहे, त्या खेड्यामध्ये हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत होतं. कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी सामाजिक म्हणजे संबंध खराब नव्हते. परंतु 2 लोक जातात ज्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेतलेली. त्या ठिकाणी पहिली जी घटना घडली होती त्या ठिकाणी असणाऱ्या एका दारोड्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना केली होती. त्या ठिकाणी असणारी जी लोक होती ती सगळी ग्रामस्थ मंडळी एकत्र आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जरी मुस्लिम असला आणि यांनी शिवाजी महाराजांची पुतळ्याची विटंबना केली, त्यांनी सगळ्यांनी धिक्कार केला, त्याचा निषेध केला. त्या मुलाचा नाही तर त्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचा त्यांनी निषेध केला. प्रकरण मिटलेलं होतं, सगळे ठिकाणी शांतता झालेली होती. पण ज्या लोकांनी भारतीय संविधानाची शपथ घेतलेली असे आमदार लोक ज्यांनी आपण निवडून दिलेले,
ज्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या लोकांनी निवडून दिलेले लोक त्या ठिकाणी जाऊन एक वेगळ्या प्रकारचं वातावरण चित्र तयार करतात आणि नंतर काय जे घडलेलं ते आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बघितलं असेल आपल्याला. अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं काम हे कटू कारस्थान आज हे सुरू झालेलं आहे. आता इस्रायल हा देश हेरगिरीमध्ये नंबर 1 जगामध्ये, म्हणजे जगाची हेरगिरी करते, म्हणजे भारताची सुद्धा हेरगिरी करतं. हे भारतामध्ये इथं जे चालणारे जे काही ऑनलाईनची कामं आहे ते इस्रायलमध्ये बसून हॅक करू शकतात. एवढी मोठी पॉवर असलेला तो देश आहे. म्हणजे UM मध्ये एखाद्या देशातलं राजकीय पर्यावरण कसं बदलायचं, राजकीय व्यवस्थेतलं पर्यावरण कसं बदलायचं याचं तंत्र इस्रायलमध्ये आहे. म्हणजे अशा देशातल्या लोकांना आपण सपोर्ट करणं हे आपल्या लोकशाहीसाठी हे घातक आहे. हे मुसलमानावर तिथे अत्याचार होतो, इथल्या हिंदूंनी आनंद व्यक्त करणं अजिबात कारण नाही. माणूस म्हणून बघा, म्हणजे जेव्हा मी काम करत असताना, मी शिकवत असताना मी बघतो माझ्यासमोर बसणारे सगळे विद्यार्थी, मी असं कधी नोंद करत नाही की माझ्यासमोर बसणारे हे मुस्लिम विद्यार्थी, हे दलित विद्यार्थी आहे, आदिवासी विद्यार्थी आहे, हे ब्राह्मण आहे, असं कधीच विचार करत. जेव्हा माझ्यामधला हा माणुसकीचा विचार जर मी इथं असं प्रगट करत असो, असाच विचार आपल्या ठिकाणी काम करणारी जी लोक आहेत त्या सगळ्या लोकांमध्ये निर्माण होणं सुद्धा गरजेचे होऊन बसलेले आहे. मी जसं मगाशी म्हटलो, हेरगिरी म्हणून नंबर 1, म्हणजे अमेरिका त्याला जवळ का करतं. आताचं तथागतीत आपलं जे सरकार आहे ते सरकार त्याला जवळ का करतं याचं जर याच्या कारणाची कारणमीमांसा केलं ना तर लक्षात येईल का हा इस्रायल देश हा चुकीच्या कामांना सपोर्ट करणारा देश आहे. म्हणजे सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना जे देणगी देणारे जे देश होते, म्हणजे पॅलेस्टाईनला आणि गाझा पट्टीला जे देणगी देणारे देश होते, जे गल्फ कंट्री होते किंवा इतर ज्यांना असं वाटायचं लोकांचं कल्याण झालं पाहिजे, कल्याणासाठी जे लोक डोनेशन देत होते त्या डोनेशन देणं बंद करण्यासाठी सुद्धा इस्रायलने एक वेगळ्या प्रकारचं राजकारण संबंध जगभरामध्ये सुरू केलेलं दिसतंय. म्हणजे त्या लोकांना उपाशी मारायचं. कुठल्याही युद्धाची अशी रणनीती नसतेच अजिबात. म्हणजे कुठल्याही जगामध्ये जेवढे युद्ध झालेले आहेत त्या युद्धांची रणनीती काय असते, नागरिक हे सुरक्षित झाले पाहिजे. म्हणजे विरोधी पार्टीचा जरी देश असेल तर त्या विरोधी पार्टीचा असलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवून आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात असतं. परंतु पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीमध्ये इस्रायल अन्याय अत्याचार करताना असा कुठल्याच प्रकारचा विचार करत नाही. आणि अशा देशाला आपण भारतीय म्हणून जर आपण त्याला सपोर्ट करत असू ते चुकीचं असतं. कारण आपल्या देशाचं परराष्ट्र नीती अशा पद्धतीची होती. 2014 नंतर कदाचित ती बदलली असेल. 2014 नंतरची आपल्या देशाची नीती अशी होती का, परराष्ट्र नीती अशी होती का आपण पॅलेस्टाईनी जे लोक मूळ निवासी आहे त्या मूळ निवासींना आपण मदत करायला पाहिजे, अशा प्रकारची नीती होती. पण 2014 नंतर आपल्या डोक्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा एक चुकीचा वाद तयार झालेला आहे आणि मला वाटतं हा वाद कधीच संपेल. म्हणजे हा वाद जर संपला नाही तर खूप मोठ्या पद्धतीचं नुकसान भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सहन करावं लागणार. आपण सगळ्या गोष्टीमध्ये पाठीमागे जातोय, आपण शिक्षणामध्ये पाठीमागे जातोय, पर्यावरणाची नासधूस होते. तुम्ही पाहिलं असेल उत्तराखंड किंवा हिमाचल ह्या सगळ्या राज्यांमध्ये मोठ्या पद्धतीने डोंगर पोखरल्या गेलीत, मोठे मोठे रस्ते तयार केले आणि मोठे मोठे दऱ्या कोसळतात आहेत. देशामध्ये मोठ्या पद्धतीने बेरोजगारी सुरू झालेली, तिला आपण थांबूच शकत. त्याच्यानंतर आपलं जे आर्थिक धोरण आहे ते एकदम कमकुवत झालेलं आहे आणि आपण कुठं भांडतोय, कुठं लक्ष केंद्रित करतो. आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे हे राष्ट्र आपलं आहे. या राष्ट्रासाठी, हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी, भारत मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी योगदान दिलेलं आहे, निसं सहज नाही मिळालेलं आहे. माझ्या पूर्वजांनी योगदान दिलेलं आहे. हा देश सुरक्षित राहिला पाहिजे, या देशाचा विकास झाला पाहिजे, हा देश सगळ्या देशांमध्ये अव्वल नंबरवर झाला पाहिजे
अशी सुद्धा माझी मनशा आहे. परंतु या पद्धतीचं एक सामाजिक राजकीय आर्थिक कारण तयार करून देशामध्ये लोकांना हिंदू मुस्लिम प्रश्नाकडे गुंतून ठेवायचं कटू कारस्थान चाललेलं दिसतंय. मित्रांनो, यावर थोडंसं आपल्याला डोळसपणाने बघावं लागणार, आपल्याला काळजीपूर्वक बघावं लागणार आपल्याला. आणि डोळसपणाने काळजीपूर्वकपणाने जर बघितलं आपण तर खऱ्या अर्थाने आपल्याला उत्तरं मिळू शकतात. हिंदू मुस्लिम हा वाद नाही, आपण सगळे भारतीय आहोत. अशा पद्धतीने ह्या भारतामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि गाझापट्टीमध्ये जे काही घडतं आहे, इस्रायलकडनं जे काही घडतं आहे, त्याला माझ्याकडनं, माझ्या कुटुंबियांकडनं आणि मी ज्या अखिल भारतीय मुस्लिम साहित्य परिषदेमध्ये काम करतो त्या परिषदेमार्फत त्या घटना ज्या घडतात त्याचा निषेध आहे. आणि जे लाक्षणिक उपोषण जे सुरू आहे, या उपोषणाला माझ्याकडनं आणि माझ्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेकडनं पूर्णपणे माझं समर्थन असणार आहे. आणि माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्या माझ्या भावना. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताची आहे का? 1906 साली ॲलन पॅपे नावाने एक लेखक आहेत, त्याने एथनिक क्लिन्सिंग ऑफ पॅलेस्टाईन हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचा मी खूप प्रयत्न, भाषांतराचा प्रयत्न करतोय, गेले कित्येक दिवस, पण ते काय संदर्भ नीट येत नाहीत. त्याच्यामुळे जे सगळं व्यापलं आहे आणि आता नफा मिळवण्याचं कुठलंच जागा शिल्लक नाही आहे. नफा कसा मिळवायचा? नफा आपला कमी होतोय. आपलं जे काही संपूर्ण साम्राज्य आहे हे साम्राज्य आता सगळीकडे जात नाही आहे. मग अशासाठी त्यांनी जो आधार घेतलेला आहे तो आधार आहे युद्धखोरीचा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचा. मुसोलिनी, हिटलर आणि आता त्याच पुढात आहे जो जगामध्ये स्वतःला पोलीस म्हणवतो असा जो अमेरिका आहे. ट्रम्प बिम हे जे लोक म्हणतात तो विकृत आहे की विंडो काय वगैरे काही नाही, हे व्यवस्थितपणे केलेलं प्लॅनिंग आहे. आणि संकुचितवाद जो आपल्या देशात आहे, जो अमेरिकेमध्ये आज फोफावला आहे की माझ्या देशाची अर्थव्यवस्था कुणामुळे, या गोष्टीमुळे बिघडली, या गोष्टी ते म्हणत नाहीत की भांडवलशाही ही आता करतेच आलेली आहे. ते काय सांगतात? लोकांना सांगतात भारतीय इथं आले म्हणून आपली अर्थव्यवस्था बिघडलेली आहे. ते शेजारचे जे दुसरे लोक, देशाचे लोक इथे आले म्हणून आमची अर्थव्यवस्था बिघडलेली आहे. जसं आज मोदी सांगतो की या देशामधला जो बाहेरून आपला नाही असं मुसलमान आहे, हा या ठिकाणी अत्यंत मुजोर झालेला आहे, त्याला बाजूला केलं पाहिजे. याची नाळ कुठेतरी जोडलेली आहे, लक्षात घ्या. हिंदुत्ववादी म्हणत असले तरी त्याच्या मागे त्यांचं प्रेम अदानीशी आहे, अंबानीशी आहे. त्यांना हिंदू तुम्हाला दुर्लक्ष करायला लावायचं या सगळ्या गोष्टीतून. त्यांच्या ज्या अर्थव्यवस्थेचं फेल्युअर आहे, आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेचं फेल्युअर आहे. किती लाख कोटी कर्ज आहे माहिती का? 2 लाख कोटी कर्ज आहे आपल्या देशावर. सामान्य माणसाला त्याचा आकडेवारी काहीच कळत नाही की एवढं कर्ज म्हणजे काय आहे. देश पूर्ण विकलांग झालेला आहे, पूर्ण विकून टाकलेला आहे त्यांनी या देशाच्या. म्हणजे कधी कधी रात्री झोप लागत नाही, उद्याच्या पिढीचं काय होईल. आमच्या पिढीने चांगलं स्वातंत्र्य उपभोगलं. कधी कधी मनात येतो की आपणच नालायक निघालो म्हणून पुढची पिढी घडवू शकलो नाही. आपण स्वतःला मनामध्ये विचार येतो की पुढच्या पिढी आपल्याला विचारेल की तुम्ही काय केलं, तुमच्या आधीच्या पिढीने स्वातंत्र्य मिळवलं, तुम्ही हा भारत देश नीट ठेवण्यासाठी काय केलं? काही नाही केलं, आम्ही फक्त स्वातंत्र्य उपभोगलं. ही चिंता मनामध्ये येते, कारण पुढचा संपूर्ण भविष्य अंधकारमय दिसतं. प्रचंड बेरोजगारी या देशात, अनार्की येण्याची परिस्थिती. एखादं चांगलं जर नाही आलं तर या देशामध्ये अनार्की येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या महाराष्ट्राची लक्षात घ्या, महाराष्ट्राचं बजेट आहे 6 लाख कोटीचं. कर्ज किती आहे? 8 लाख कोटी रुपये कर्ज आहे. लाडकी बहीण हे ते सगळं वापरून लोकांना दिशाभूल करतायत. आणि आपण सगळेजण आहोत, संख्येने कमी आहोत, पण आपण आता ही जागा सोडून वस्त्या गेलं पाहिजे, लोकांमध्ये बसलं पाहिजे. काय होईल? दिवस रात्र आपल्याला तेच काम करावं लागेल, तरच आपण यांना थोपवू शकतो. अत्यंत भयानक परिस्थिती आहे. जे आंतरराष्ट्रीय परिस्थिती जाणून घेतात
थोडेसे जागृत आहेत त्या लोकांना या गोष्टीपर्यंत, सामान्य माणसाला त्याची अजून झळ नीट पोचलेली नाही. तो वेगळ्या धुंदीत आहे, काय धुंदीत आहे मला माहिती नाही, पण सामान्य माणसाची झोप उडवली पाहिजे, त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्याला जागृत केलं पाहिजे. या देशाचा इतिहास आहे. पण जेव्हा समाज जागा होतो, महात्मा गांधींनी दाखवून दिलं, जेव्हा समाज जागा होतो तेव्हा कोणाचीही खैर नसते, हे आपल्याला सगळ्यांना दाखवून. आणि ती वेळ आलेली, आपण सगळ्यांनी मिळून वस्ती सोडून म्हणजे एक आपलं ठिकाण सोडून वस्त्यामध्ये जायला पाहिजे, काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण करूया. एक मगाशी डॉक्टर बिलवलदार माणूस आहे ना, हा इतका हुशार आहे की कार्बन क्रेडिट म्हणलं तर आपल्याला वाटतं की कोणीतरी कार्बन कमी करतील. अरे इतके हरामखोर आहेत त्यांनी दुसऱ्या अविकसित देशामध्ये जाऊन कारखाने काढायचे, तिथे प्रदूषण करायचं आणि त्यांना काय सांगायचं, आमच्याकडचं चांगलं वातावरण आहे, त्याचं कार्बन हे विकत घ्या तुम्ही. म्हणजे त्यांनी ती वातावरण तयार करायचं आणि पैसे त्यांनाच द्यायचे ते बॉन्ड घेण्यासाठी. जे इतके विकृत आहेत. या सगळ्या लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन आपली चळवळ जास्त व्यापक आणि विस्तृत करायला पाहिजे. आमच्या किसान सभेच्या वतीने आम्ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणे सहभागी होऊ. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. आमची जी लोकाधार संस्था आहे त्या संस्थेतर्फे मी या चळवळीला पाठिंबा व्यक्त करण्यासाठीच उभा आहे. पण ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये मी ही परमिशन घ्यायला गेलो होतो, परमिशन म्हणजे निवेदन द्यायलाच गेलो होतो की आम्ही करणार आहे हे सांगण्यासाठी, तर त्यांचा युक्तिवाद काय होता की अहो ते भूकबळी आहे, ते उपाशी आहे आणि तुम्ही परत तिथं उपाशी राहता, हा कुठला तर्क आहे म्हणे. त्यांना उपाशी, त्यांना काहीतरी देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर त्यांना म्हटलं की त्यांना आम्ही आमच्या उपवासातून आमचा पाठिंबाच देतो आहोत, की ही सहानुभूती आहे, तुमचे जे दुःख आहे ते दुःख आम्ही सहन करतो 5-6 तासाकरता आणि तुमच्या त्या वेदनेची जाणीव घेऊन आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत हे सांगण्यासाठी आहे. तर ते म्हणाल की हुतात्मा स्मारक हे का उपवास करण्याचं लक्ष आहे, ही का उपोषण करण्याची जागा आहे का? नाही, इथे मिळू शकत नाही. मग त्यावेळेला बाबा आमटेने हे सांगितल्यावर ते चूप बसले आणि ती परमिशन दिली. म्हणजे अशा प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम होऊ नये याच्यासाठी त्यांची किती मजबूत तटबंदी आहे ते एक छोट्याशा गोष्टीवरून समजतं. दुसरा प्रश्न असा आहे की आपण त्या इस्रायल किंवा गाझापट्टीत जी काही लोक भूकबळीने जात आहेत, उपाशी राहत आहेत, त्याबद्दल आपण जास्त संवेदनशील आहोत आणि म्हणून आपण हे करतो आहे. तर या प्रसंगात मला तुकाराम महाराजांचा एक अभंगाचे 1-2 ओळी आठवत आहेत. देव आहे का नाही मला माहीत नाही, पण देव आहे तर तो आपल्या सगळ्यांच्या हृदयातच आहे हेच मी मानतो. तर तुकाराम महाराज त्या देवाला म्हणतात की देवा तू मायेहून मायाळू आणि पाण्याहून पातळ आहे. तर आईपेक्षा मायाळू कोण असू शकतं? आई आपल्या मुलासाठी पाहिजे ते प्राण पण देते, इतकं प्रेम करते. आणि देव असं काय आहे की तो आईहून मायाळू आहे म्हणून, मायेहून मायाळू काय? तेव्हा ते म्हणतात की आईचं प्रेम हे फक्त आपल्या मुलापुरतं आहे, शेजारच्या मुलासाठी नाही आहे. आणि परमेश्वर जो आहे, जो आपल्या हृदयात बसलेला आहे, त्याचं प्रेम हे सगळ्या तमाम जगातल्या मुलांसाठी आहे. म्हणून देवा तू आईहून मायाळू आहे. आणि पाण्याहून पातळ आहे काय? पाण्याहून पातळ असते काय? पाणी सगळ्यात पातळ आहे. तर ते म्हणतात की पाणी फक्त माझं चामडं, माझी त्वचा स्वच्छ करतं, पण परमेश्वरा तू माझ्या थेट हृदयात जाऊन माझं हृदय स्वच्छ करतो, म्हणून तू पाण्याहून पातळ आहे. ज्या वेळेला आपण इथे बसून हा उपवास करतो आहे त्यावेळेला आपल्यातल्या ज्या काही संवेदना आहे ह्या आपल्या भारताच्या पलीकडे आपण जातो, आपल्या जाती धर्माच्या पलीकडे जातो आहे आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत. हे आपलं जे प्रेम आहे, जी आपली माणुसकी आहे ती अधिक व्यापक करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि ज्या वेळेला डॉक्टर कराड म्हणतात किंवा मालुसरे म्हणतात की आपण वस्तीत गेलं पाहिजे आणि तिथे ही भावना जागी केली पाहिजे, तर ती वस्तीमध्ये जाताना ते माझेच आहेत आणि ते माझे आहेत. मी इतके दिवस नाही तुमच्याजवळ येऊ शकलो, पण आता मी तुमचं आहे आणि तुम्ही माझे, या भावनेने तिथं गेलं पाहिजे. तिथे बसताना तिथली अस्वच्छता, तिथली व्यसनाधीनता, तिथलं सगळी जी गरिबी आहे, ह्याच्या बाबतीत ती गरिबी माझीच आहे, ती अस्वच्छता माझीच आहे आणि ती मी इथे स्वच्छ करायला आलेलो आहे, या भावनेने जर गेलो तर आपण नक्कीच त्या वस्तीमधल्या 10-20 लोकांना आपलं करू शकतो आणि या चळवळीसाठी उभं राहू शकतो.
कुमार चिराळकर वक्तृत्व स्पर्धा आहे. तो कुमार चिराळकर हा माझा खूप जवळचा मित्र होता. बाबा आमट्यांकडे आम्ही एकत्र राहिलो आहेत आणि खूप बोललेलो आहेत. तर त्याच्या नावाने जेव्हा ही वक्तृत्व स्पर्धा होते तर त्याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि मी ज्या आदिवासी गावांमध्ये काम करतो आहे त्या आदिवासी गावांमधले 30-40-50 मुलं एकत्र करून त्यात 10 मुलं नक्कीच वेगवेगळ्या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत ते भाग घेतील. त्यासाठी आयोजकांचं कोणतरी एक प्रतिनिधी असेल, त्यातला पहिला दुसरा नंबर जो काढायचा तो काढून तो वरच्या तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर आणि मग राज्य पातळीवर अशा पद्धतीने जाईल. आणि या वक्तृत्व स्पर्धेला आणि या चळवळीला मी माझा पाठिंबा व्यक्त करतो आणि सांगतो. सुरक्षावर माझ्यापूर्वी सर्व वक्त्यांनी अगदी जो प्रश्न मांडला आहे त्याला मी सहमत आहे. मुख्यत्वे करून डॉक्टर फारुख शेख यांनी जी भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती विशद केलेली आहे ती आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि त्या विषयावर आपण कदाचित त्यांचं खास एखादं अजून व्याख्यान ठेवावं असं माझं मत आहे. आता बरोबर 40 वर्षापूर्वी याच महिन्यात मी इस्रायलमध्ये होतो आणि इस्रायलमधली त्यावेळीची जी परिस्थिती आणि आजची परिस्थिती मला काही विशेष फरक असा जाणवत नाही. म्हणजे जो जात जमात वाद आज भारतामध्ये आहे आणि त्यावेळेसही होता तीच परिस्थिती इस्रायलमध्ये त्यावेळेस होती आणि आजही होती. थोडासा फरक असा होता की त्यावेळेस संपूर्ण जगावर एक अलिप्ततावादी परिषदेचं एक मोठं दबाव होता. दबाव या अर्थाने होता ज्याला म्हणता येईल असं की एक विधायक असा की आम्ही कुठल्या एखाद्या ठराविक ग्रुपचे नाही, अमेरिकेचे ना रशियाचे, आम्ही अलिप्ततावादी चळवळ आहोत. या अलिप्ततावादी चळवळीचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. इजिप्तचे नासेर हे पंतप्रधान होते, ते एक प्रमुख होते. बुल्गानीने एक प्रमुख मास्टर टिटो टिटो हे प्रमुख होते. आणि या सर्वांचा या देशावर अलिप्त राष्ट्रवाद जो होता तो एक चांगला प्रभाव होता. मी 40 वर्षापूर्वी तिथे काय बघितलं, 40 वर्षापूर्वी आपण जे म्हणतो आता किंवा प्रत्येकजण सनातनी म्हणतो तेच तिथे होतं. परंतु त्यावेळेस भारतातली परिस्थिती ह्या इस्रायलच्या बाजूची होती. माझ्या आधी मला वाटतं सरांनी आपले सावळे सरांनी त्यांनी सांगितलं की आम्ही इस्रायलच्या बाजूच्याही नाही, पॅलेस्टाईनच्या बाजूच्याही नाही, अमेरिकेच्या बाजूच्याही नाही, आम्ही मानवतेच्या बाजूचे आहोत. हे अगदी सगळं बरोबर आहे. पण परिस्थिती ते काय होती, डॉक्टर कराडांनी त्याचा उल्लेख केला. धर्मसंस्था आणि राज्यसंस्था या तिन्ही त्रिकाळ एकत्र येऊन हातात हात घालून राज्य करत असतात. आपले आत्तापर्यंत जे वक्ते बोलले त्यांनी ह्याच पद्धतीने सांगितलं आहे की हे धर्मसत्ता वेगवेगळ्या स्वरूपाने का असेना ते येत असते. मी इस्रायलमध्ये काय बघितलं आणि त्यावेळेस भारतात काय परिस्थिती होती. इस्रायलमध्ये मी गोलान हाईट फिरून आलो, गाझापट्टी फिरून आलो, जेरुसलेम फिरून आलो. 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं. गोलान हाईट त्यावेळेस इस्रायलच्याच जवळपास कब्जात आलेलं होतं, काही भाग वगळता. आणि गाझापट्टी हा मात्र पूर्णपणे असा निर्वासितांच्या प्रदेशासारखा त्यावेळेस होता. आणि तिथले अरब किंवा पॅलेस्टाईन जे आहेत हे तंबूमध्ये राहत होते. त्यावेळच्या तिथल्या सरकारनं ते सरकार उजवीकडे झुकलेले डाव्यांचं सरकार होतं. जे लिकुड पक्ष जो होता तिथला इस्रायलमधला, हा लिकुड पक्ष म्हणजे आजचा आपला मिस्टर काय तल्हा आणि श्यामला चव्हाण. हां, तर लिकुड पक्ष हा उजवीकडे झुकलेला डाव्यांचा अधिकार असलेला पक्ष होता. यहूदा पाज नावाचे एक त्या ठिकाणचे लिकुड पक्षांच्या
जे प्रवक्ते होते त्यांचं व्याख्यान मला ऐकायची संधी मिळाली. त्या संपूर्ण भाषणात त्यांनी काय सांगितलं की भारतामध्ये समाजवादी चळवळ काय आहे. मी तिथे बसलेलो होतो आणि ते नानासाहेब गोरेंपासनं ते SM जोशींपर्यंतची नावं हे त्या ठिकाणी घेत होते आणि ते यहुदा पाज हे जे सांगत होते की त्याच्यामध्ये अलिप्तवादी परिषदेच्या दिशेनं जाणं किती महत्त्वाचं आहे हेच एक त्यांचं एक मुख्य सूत्र होतं. मग त्या गाझामध्ये मी काय बघितलं, त्या तंबूमध्ये बसलेले अरब जे आमचे संयोजक होते, ॲफ्रो इंडिया काय जे असेल ती त्यांची मध्यवर्ती कामगार, ते आम्हाला निवडक ठिकाणी नेऊन दाखवत होते. काय दाखवत होते, बघा आम्ही मुस्लिमांशी कसा सलोखा ठेवतो आहे. गाझा पट्टीमध्ये त्यांनी एका तंबूमध्ये मला नेऊन दाखवलं. आमचे जे काय होते आमच्यासोबतचे निरीक्षक, त्यांचं नाव होतं मार्स नाव होतं, बाकी विसरलो मार्स. त्यांनी काय केलं, त्या तंबूतनं एका फक्त मुलाला बोलवलं, सलीम शालोम, ती इस्रायलची पद्धत आहे, शालोम म्हणजे नमस्कार. ते त्याला बोलवून आणि त्याला बोलायला लावलं. त्याने काय सांगितलं, आम्ही इथे फार व्यवस्थित आहोत, आम्हाला इथे दवाखाना व्यवस्थित मिळतो, जेवायला मिळतं वगैरे वगैरे वगैरे. तो गाझा पट्टा त्यावेळेचा गोलन नाईटच्या इथे सर्वसाधारण, आता आपण जे मगाशी सरांनी मुद्दा उपस्थित केला दुय्यम नागरिकत्व, हा दुय्यम नागरिकत्व जो आहे ना, हा मुसलमानांपर्यंत पोचत नसलेला प्रश्न इथं आजही आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचं समर्थन वेगळ्या पद्धतीने होतं, तर धंद्याशी संबंधित असं होतं. पण तिथे काय परिस्थिती होती, इथे जी परिस्थिती होती तीच होती. तिथला मुस्लिम किंवा तिथला अरब किंवा तिथला निर्वासित, त्याला राजकारणामध्ये काय चाललं त्याच्याशी विशेष काही इतकी आपुलकी नव्हती. पण तो म्हणत होता नाही ठीक आहे, आम्ही दवाखान्यात आलो, आम्हाला ट्रीटमेंट मिळाली, आम्हाला खायला मिळालं वगैरे असं तो सांगत होता. नंतर मी जेरुसलेमला गेलो. जेरुसलेमची जी महत्त्वाची मस्जिद आहे काबा ना, हां हां ती अक्सा, तिथं तो काय जो पैगंबराचा दगड आहे पडलेला, काय म्हणतात ना मोहम्मदाकडे पर्वत चालत आला तो दगड, तो तिथे ठेवलेला आहे. त्याला मी हात पण लावून आलेलो आहे. म्हणजे सहज सांगण्याचं. आणि त्या एका 1948च्या इस्रायलच्या हल्ल्यामध्ये ज्याचं नेतृत्व बेन गुमिन ना हे करत होते, म्हणजे ते तिथले महात्मा गांधी. आज इथे महात्मा गांधींची जागा घ्यायला एक माणूस फार खटपट करतोय. काल त्यांनी पेपरमध्ये जाहिरात केलं, आमचा स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न केलं, स्वतःच्या वस्तू घ्या सांगण्याचा प्रयत्न केलं. आता ह्या मूर्ख माणसाला आत्ता फक्त गांधी आठवत आहेत आणि गांधी होण्याचा प्रयत्न करतो. इतकं सोपं नाही आहे, तो भाग वेगळा. तर मला काय म्हणत होतं, त्या जेरुसलेमच्या मशिदीमध्ये म्हणजे शिरताना अगदी एक इंटरेस्टेड गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला टुरिस्ट बघून काय आहे, प्रत्येक दुकानदार होते, फेरीवाले होते, आपलेच होते ते सगळे. म्हणजे काय दिसलं, वेलकम वेलकम, दिस इज फ्रॉम बॉम्बे, दिस इज, आणि कुठलं तरी पॅन्ट पीस घ्यायचा, शर्ट पीस घ्यायचा, दिस इज फ्रॉम बॉम्बे, दिस इज फ्रॉम बॉम्बे. ठीक आहे, हे सहज करमणूक म्हणून सांगतो. त्या मस्जिदीमध्ये काय बघितलं की ते 1948च्या सालामध्ये जी मस्जिद या यहुदी लोकांनी पाडलेली होती, एक कोपरा, तो इतका सुशोभित करून त्याला व्यवस्थित रिपेअर करून ठेवलेलं होतं. आणि दाखवत काय होते की आम्ही धर्मनिरपेक्षवादी आहोत. अयोध्येमध्ये आम्ही धर्मनिरपेक्षवादी आहोत सांगण्यासाठी ज्यांचे घरदारं चिरडले त्या लोकांचा पत्ता नाही, रस्त्यावरच्या लोकांचा पत्ता नाही. ते लोक कोण होते याचा तुम्ही विचार करा, तो स्पष्ट बोलण्याचं कारण नाही. मला थोडक्यात परिस्थिती काय सांगायची की हा वेगळा फरक नाही. आणि ही परिस्थिती त्या इस्रायलमध्ये आहे. सावळे सरांनी ज्याचा उल्लेख केला,
म्हणजे ज्यूंची छळवणूक केली. छळछावण्या ज्यांनी उभारल्या त्या हिटलरच्या बाजूनं तिथं म्युझियम, हिटलरच्या विरोधामध्ये तिथं म्युझियम उभारलं आहे. त्या छळछावणीमध्ये मेलेले लोक त्यांचे फोटो लावलेले आहेत. अंगाचे सापळे झालेले लोक तिथे फोटो लावलेले आहेत. त्यांच्या चपला, त्यांनी वापरलेले टूथब्रश, त्यांनी वापरलेले अजून काही तिथे त्या प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे. आज गाझामध्ये काय आहे ते चित्र गाझामध्ये आज दिसतं आहे. गाझामधले हे मी काही जे बघितले, काही आपल्या टी व्हीवर आले. म्हणजे मुख्य याच्या मागे शेवट हेतू काय आहे, आज भारतामध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूनं उघड भूमिका अगदी अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा घेतलेली होती. आणि आता मात्र लोकांना असं वाटतं की हा इस्रायल आपला आहे. इस्रायल फक्त तुम्हाला का आवडत होता तर इस्रायल मुसलमान द्वेष करत होता म्हणून. बाकी इस्रायलविषयी प्रेम वाटण्याचं काही कारण नाही. आणि बघा इस्रायलने किती प्रगती केली आहे. मला असं वाटतं 1-2 मिनटात मी संपवतो जे तुमच्या हालचालीवर वाटतं. म्हणजे मला असं आठवतं की किती द्वेष अंगात भिनला होता. मी त्यावेळेस ज्यावेळेस मी गेलो 1984मध्ये मी गेलो होतो. त्या 84मध्ये मी तिकडनं आल्यानंतर इथे निवडणुका लागलेल्या होत्या लोकसभेच्या. आपल्याकडे प्रल्हाद पाटील कराड उमेदवार होते, मुरलीधर माने होते आणि भाजपचे हिरे होते, त्यांचं नाव विसरलो मी. अशा निवडणुका झाल्या आणि मी आल्याबरोबर निवडणुकांचं प्रक्रिया चालू होते, त्यामुळे मी सक्रिय नव्हतो. पण मी मतदानाला गेलो. गोरराम गल्लीमध्ये एक बोहरी शाळा होती, तिथं माझं मतदान केंद्रामध्ये नाव होतं. बाहेर उभे कोण होते, हुकुमचंद बागमार जे कराडांचं काम करतं, वारले ते. आणि त्या भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे उमेदवारांचे हिरेंचे कोण होते, बंडोपंत जोशी, तेही वारले. हां जनसंघ होता ना, कोण भारतीय जनता पक्ष नव्हतं, जनसंघ नाही 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 भाजप होता. जनसंघ केव्हाच 77मध्ये झालं. हां आणि त्यांची चर्चा काय चालली, ते हुकुमचंद बागमार मला जरा बऱ्यापैकी मित्र होते. त्यामुळे शांताराम तू केव्हा आला म्हटले, आता एक 7-8 दिवस झाले मी आलेलो आहे. शेजारी बंडोपंत होते ते आणि मी जनता पार्टीमध्ये दोघंही सेक्रेटरी होतो. तेही सेक्रेटरी होते, मी पण सेक्रेटरी होतो. नंतर जनता पार्टीचं विभाजन झालं, भाजप वेगळा झाला आणि आमची जनता पार्टी वेगळी झाली. आणि मग त्या बंडोपंतांनी काय विचारावं, म्हणजे ते माझे सेक्रेटरी होते हां ज्यांना, आणि दररोज आमचा संबंध होता, बरंच काय होतं. त्यांनी मला काय विचारलं, कुठे गेला होता शांताराम. तर त्यांना हुकुमचंद बागमाने सांगितलं, तो इस्रायलला जाऊन आला. असं अरे वा, जी जगाला माहिती गोष्ट आहे, जी पेपरमध्ये येऊन किती कुत्सित भावनेने तुच्छतेने बघायचं. ह्या भाजपांचं जन्मस्थान आणि त्यांची वागण्याची पद्धत समजावी म्हणून मुद्दाम सांगतो. ते मला कुत्सितपणे होतं, असं किती छान देश आहे, अगदी अंगठा एवढा देश, पण किती प्रगती केली आहे त्यांनी. बस या प्रतिक्रिया. तर मला थोडक्यात सांगायचं आहे की याच्या मुळाशी वेगळ्या पद्धतीनं डॉक्टर कराड बोलले किंवा आपला सुनील बोलला, पण याच्या मुळाशी फॅसिस्टवाद आहे. जे फॅसिस्टवादाविरुद्ध लढले, ज्यूंना छळवणूक झाली सांगणारे, ते ज्यूंचं राज्य आज स्वतः फॅसिस्टसारखे वागतात आणि लोकांना जे त्यांनी त्यांचे सापळे झालेले चित्र म्युझियममध्ये लावले, आता तेच त्या गाझा पट्टीच्या मुस्लिमांची हाल करतात. बऱ्याच ठिकाणी बघितले की एकीकडे ब्रेड आणि बटर कोणीतरी फेकताय आणि दुसरीकडे ते घ्यायला धावणारे लोक आणि त्याच्या पाठोपाठ गोळ्यांचा वर्षा होतो आहे. इतकी अमानुष पद्धतीची जी आहे ही राजवट किंवा अमानवी वागणं. तर माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू. म्हणून आमचं मुख्यच तत्वच आहे, मानवती तुका एकच आहे, उच्च नको आणि नीच नको. त्याच्यासाठी हे उपोषण आणि त्याला माझा पाठिंबा आहे. आणि मी त्या इस्रायलचा निषेध करतो, कोणी काही म्हटलं तरी, कारण त्यांच्या
सरांनी चांगलं सांगितलं त्यांची ताकद काय, ते काय पद्धतीचे आहेत. तेव्हा अशा एकाधिकारशाहीनं प्रत्येक याच्यामध्ये ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मी निषेध करतो आणि माझे शब्द संपवतो.